मी या ठिकाणी माझ्या वक्तव्यामध्ये स्पष्ट केले ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या घटनेच्या नुसार चालणारे हे देशाची राज्य कारभाराची पद्धत आहे. या ठिकाणी सगळ्यांना समानता आहे. मी म्हटलं की युतीचे 3 पक्ष लढत आहेत, त्या ठिकाणी आघाडीचे पक्ष लढत आहेत. युतीच्याच लोकांना नाही तर आघाडीच्या लोकांना सुद्धा अन्याय होता कामा नये या मताचा मी आहे. निर्भयतेनं लोकांनी पुढे गेलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे आवडणाऱ्या उमेदवाराला, आवडणाऱ्या पक्षाला. आणि माझं म्हणणं आहे की समोरच्या पार्टीतला जरी कोणी जर त्याच्यावर अन्याय होते असं सांगितलं तर त्याची सुद्धा मी दखल घेईन संपर्क मंत्री म्हणून. साहेब, काही दिवसापूर्वी आपला रवींद्र चव्हाण सुद्धा येऊन गेले होते आणि मतदार यादीतील घोळ्याअंतर्गत प्रशासन काही राजकीय पक्षांच्या दबावाखाली काम करते असं त्यांनी अप्रत्यक्षपणे आरोप केला होता. याबाबत आपण कसं बघताय? रवींद्र चव्हाणांच्या मताशी मी सहमत आहे. नुसत्या काय म्हणजे अंबरनाथमध्ये नाही तर ह्या MMRDA परिसरामध्ये सगळ्याच महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या मतदार याद्यांमध्ये खोल केलाय पेक्षा करवला आहे. हे मी गांभीर्यानं बोलतो. आता कोणी करवलं आहे ते तर शोधात तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही शोधून काढा जरा. सर, आज सुप्रीम कोर्टामध्ये 50% आरक्षण ओलांडण्या संदर्भात आज सुनावणी होती आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 2 डिसेंबरला 2 जानेवारीला जो निवडणूक होणार आहे ते ठरलेल्या वेळेतच होणार आहे. पुढची सुनावणी ही जानेवारी महिन्यात. हे बघा, बाब अशी का तिथं तर कन्फ्यूज आहे थोडंसं की जर का ज्या ठिकाणी 50%चा जो एकूण तुमच्या आरक्षणाचा जो पर्सेंटेज होता तो ओलांडलेला आहे, अशा काही जिल्हा परिषद, काही नगर परिषदांची नावं आपण जाणलेली आहेत. तर जर का उद्याला सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्या दिवशी निवडणुका घ्या तर त्या ठिकाणी मग ते आरक्षण अधिक दिलेल्या परिस्थितीत होईल आणि तो एक प्रकारे सुप्रीम कोर्टाचाच अवमान होणार आहे. आणि म्हणून त्याची स्पष्टता येण्याकरता आज उद्या परत काही NGOज माननीय सर्वोच्च न्यायालयाशी सुसंवाद साधणार आहेत, त्याच्यातून स्पष्टता येईल. अंजली दामनिया आज दिल्लीला पोहोचले आहेत अजित पवार यांच्या राजीनाम्यासाठी, कारण की पार्थ जमीन घोटाळा प्रकरणासंदर्भात. हे बघा, मी अशा या प्रकरणामध्ये माझं मत कधी देत नसतो. पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्या प्रवक्त्यांच्याकडून आपण तशा प्रकारची अपेक्षा करा. राज्याचा कारभार लोकशाहीला अनुलक्षून योग्य पद्धतीने व्हावा हे सगळ्यांना अभिप्रेत आहे. परंतु याविषयीची मतं आमचे प्रवक्ते देतात. जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिकांकडून वारंवार आवाहन केलं जातं की बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करा. आपल्या माहितीकरता सांगतो, प्रामुख्यानं प्रादुर्भाव झालेला जिल्हा पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्याचं जुन्नर, आंबेगाव, शिरूर, अहिल्यानगर त्याच्यातला संगमनेर, नाशिक जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात बिबट्यांची वाढ झालेली आहे. त्याच्याकरता त्यांचं नियमन करण्याची भूमिका केंद्र सरकारच्या वन खात्याने मंजूर केलेली आहे आणि त्याच्यावर प्रयोग केले जातील. यशस्वी झाल्यानंतर समतोल राखून त्या ठिकाणी त्यांची संख्या ठेवली जाईल. त्याच्यातले काही बिबटे वंताऱ्यामध्ये पाठवले जातील, अन्य राज्यामध्ये पाठवले जातील. काही बिबटे आफ्रिका देशाने मागणी केली, केंद्र सरकारच्या वन खात्याची परवानगी घेऊन ती बिबटे तिथे दिले जातील. आता पुणे जिल्हा, अहिल्यानगर आणि नाशिक या ठिकाणी 1200 पिंजरे तिथे लावलेले आहेत. नाशिकमध्ये आता कुंभमेळा येणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचा अशा दगाफटका होऊ नये म्हणून यंत्रणा सतर्क आहे. वन खातं, पोलीस खातं, रेव्हेन्यू खातं या सर्वांची कमिट्या निर्माण करून भविष्यकाळामध्ये जनतेच्या जीवाला धोका उद्भवणार नाही अशा प्रकारची सॅटेलाईटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून सतर्कता त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. शेतकऱ्यांना दिवसा उजेडी वीज दिली जाते. विद्यार्थ्यांना 9 ते 5, 4 अशा प्रकारच्या शाळा ठेवलेल्या आहेत आणि एकूण नागरिक दलं म्हणजे याच्यामध्ये पोलीसचे लोक, वन खात्याचे लोक, NGOज आणि त्या ग्रामीण भागातील अतिशय उत्साही तरुण लोक सहभागी होऊन या समस्यांना तोंड देत आहेत. आपण जर बघितलं, काल उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या ठिकाणी भाऊ मी मगाशी म्हटलं, राजकारणाचे प्रश्नाची उत्तरं मी देत नाही. फक्त तुम्ही
वन खात्याचे प्रश्न विचारा, ठाणे जिल्ह्यातले ह्या राजकारणाचे बोले इथपर्यंत बोलेल मी. साहेब पण कालच अंबरनाथमध्ये तुम्ही जनता दरबार घेणार आहात आणि अंबरनाथला दत्तक घेणार आहात, कशा प्रकारे एक विकास होणार? नाही बदलापूर पण घेणार नाही, अमरावती पण घेणार. म्हणजे आता मी संपर्क मंत्री म्हटल्यानंतर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असा संपर्क मंत्री म्हणून मी त्यांना दत्तक घेतल्यासारखंच आहे. आणि भविष्य काळामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राष्ट्रस्तरावर, देवेंद्रजी फडणवीसजी राज्य स्तरावर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून आम्ही राज्याचा कारभार प्रभावी जनताभिमुख व्हावा यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा. काल साहेब आपण ठाणे जिल्ह्यामध्ये वारंवार जनता दरबार घेत आहेत आणि त्यावरूनच शिंदे गटाचे शिवसेना हे नाराज आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहे. हे बघा, माझं म्हणणं आहे की आमदार सुद्धा कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी त्याच्या मतदारसंघामध्ये तो जाऊ शकतो. मंत्री तर राज्याचा मंत्री, तो मंत्री काही का जिल्ह्याचा राहत नाही आणि एका खात्याचा राहत नाही. तर अशा अनुषंगानं सर्वांनीच, उलट सगळ्याच महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी विविध ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे, जनतेची कामं केली पाहिजे आणि मी त्याचं स्वागत करतो. साहेब कालच रवींद्र चव्हाणांनी एक प्रतिक्रिया दिली होती की 2 डिसेंबरपर्यंत आम्ही युती मारण्याचा कडेकोट प्रयत्न करू. याबाबत आपण कसं बघतो? तो स्लिप ऑफ टंग असू शकतो. रवींद्रजी चव्हाण या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश आणि यशस्वी नेतृत्व त्यांच्या ठायी आहे. आता बोलताना चुकून बोललं गेलं असेल त्याचा त्याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही. ही महायुती राष्ट्रीय नेते नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे नेते देवेंद्र फडणवीसजी या लोकांना राज्याच्या जनतेचा विकास करायचा आहे. ही काही भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला म्हणजे फार काय कमवलं असं तर भागरे, त्या झेंडा फडकल्यानंतर जनतेची कामं करण्याकरता ते नेतृत्व पाहिजे. एरवी त्या नुसत्या त्या खुर्चीला घेऊन काय बघायचं. प्रेमाने सोबत आले तर गाडीमध्ये ऍडजस्ट करू, अन्यथा आम्ही पण नाही नीट हे गाडीमध्ये बसा ॲडजस्ट. आम्हाला अडचण झाली तरी सुद्धा आम्ही थोडंसं ॲडजस्ट करू. पण उद्याला तुम्ही जर आम्हाला ढकलणार असाल तर बाकी मग पुढे कोण कोणाला ढकलतो ते बघू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.